विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय करणार माहिती का, आपला परिसर अभ्यास भाग 1 मध्ये कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिय हा पाठ या ठिकाणी आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. आपले जे शरीर आहे का नाही, त्या शरीरामध्ये इंद्रिय दोन प्रकारचे असतात. आपल्या शरीरामध्ये इंद्रिय दोन प्रकारचे असतात. मला माहिती का, एक म्हणजे शरीराच्या बाहेर असलेली इंद्रिय आणि काही जे अवयव असतात ते शरीराच्या आतमध्ये असतात. शरीराच्या आतमध्ये असतात. शरीराच्या बाहेर जे इंद्रिय असतात का नाही त्याला बाह्य इंद्रिय म्हणतात. काय म्हणतात त्यांना? बाह्य इंद्रिय. आणि शरीराच्या आतमध्ये असतात त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात. आता तुम्हाला सांगितलं तर आपल्या बाह्य इंद्रिय कोणकोणते येतात की हात हे आपले इंद्रिय आहे, नाक हे इंद्रिय, इकडे सरळ स्टिक आहे माझ्याकडे. आता आपल्या शरीर आहे का नाही, हात हे बाह्य इंद्रिय, त्वचा हे बाह्य इंद्रिय, नाक आहे, कान आहे, हे डोकं आहे, ही डोळे आहेत, ही काय गळा आहे, हे काय आहे बाह्य इंद्रिय. हे बाह्य इंद्रिय येतं. या बाह्य इंद्रियात जर समजा तुमचं शरीर समजा इथून काय करायचं आपण बरोबर कापलं तर तुम्हाला शरीराच्या आतमध्ये काय भेटेल बरं? आता आपली टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली, तुम्ही कॉम्प्युटरवरती मोबाईलवरती बघत असाल तर याच्या शरीरामध्ये पाहिल्यानंतर इथं एक काय माहिती का, एक अन्ननलिका असते. आपण जे जन्म अन्न खातो नाही इथं अन्ननलिका असते. ही अन्ननलिकेतून ही पाईप असते, त्या पाईपातून अन्न येतं जाते. इथे गेले जठर असते, इथे एक जठर असते. त्या जठर काय करतात, त्या अन्नाला बारीक करत असतं. जठर बारीक केल्यानंतर ते जठरातून नंतर मग इथं दोन फुफ्फुस असतात आहे नाही, इथं दोन काय असतात, फुफ्फुस हे आंतरेंद्रिय, फुफ्फुस हे अन्ननलिका. फुफ्फुसाच्या मधामध्ये काय असते, हृदय असते. प्रत्येक जणाच्या हृदयाचा आकार कसा असतो माहिती का, आपल्या हाताच्या मुठी एवढा असतो. 300 ते तिथे आपल्या हाताच्या मुठी एवढा असतो. माझी हाताची मुठी एवढी की नाही तर माझ्या हाताच्या मुठीचा एवढा आहे. हृदय सगळ्यात नाजूक भाग आहे. हृदयाला काही इजा पोहोचू नये म्हणून त्याच्या बाजूला संरक्षण म्हणून काय असतात, फुफ्फुस हे बरगडे असतात. बरगडे असतात. हे बाबा बरगडे दिसते का, इथून जे बरगडे चालवतात, इथून जे बरगडे चालवतात आपण मुलं लहान मुलाचे पाहतो बरगडे, इथून 24 बरगडे असतात. काय असतात? 24 बरगडे असतात. 24 बरगड्याच्या पुन्हा इथं खालची साईडला इथून काय असतं का, एकावर एकावर ठेवलेले काय असतात, मणके असतात. किती मणके असतात? 33 मणके असतात. किती मणके असतात? 33 मणके असतात. एकावर एकावर मणके असतात. ती मणके काय करतात, आपल्या शरीराला बांधून ठेवण्याचं काम करतात. जसं झाड असते की नाही, झाडाचं खोड असते की नाही, खोड असेल तर झाड उभं राहते, खोड जर असेल तर झाड उभं राहते का नाही. तर तसं आपल्या शरीरामध्ये काय असते, म्हणजे एकावर एकावर किती मणके असतात? 33 मणके असतात. ते 33 मणक्यामध्ये थोडासा मणका इकडे झाला की माणूस खाली लवंडतो. माणूस लवंडतो. माणूस काय करतो, उभं राहू शकत नाही. जे म्हातारी माणसं असते त्याचा 70, 80, 90 वर्ष वय झाले की नाही, त्यांच्या त्या याच्यामध्ये मणक्यामध्ये गॅप होतो. मग चालताना कसं नाही असे बरोबर की नाही. तुम्ही जर चालता कुठं खेळता करता पडले, गाडीवरून तुमचा ऍक्सिडेंट झाला, तुमच्या मणक्यामध्ये थोडासा गॅप आला की तुमची कंबर दुखत आहे. ठीक आहे. तर ते मणके किती मणके असतात आपल्या शरीरामध्ये? 33. बरगड्या किती असतात? 24 बरगड्या. किती बरगड्या असतात? 24. इकडून बरगड्या, इकडून बरगड्या. दात किती असतात? 32. 16 इकडचे, 16 इकडचे, 16 16 32 म्हणून म्हणतात 32 पाडा. दात, हृदय, फुफ्फुसे, जठर, स्वादुपिंड, यकृत म्हणजे किडनी. दारू जास्त पिल्यामुळे किडनी खराब होतात. ठीक आहे. आपल्या इकडे म्हणतात की नाही, हे पाहुणा आहे लय दारू प्यायचा, तो पाहुणा दारू पिल्यामुळे त्याचं काय होतं, यकृत खराब झाला आणि तो बरं मला म्हणतात का नाही, यकृत येतं. माणसाला 2 किडनी असतात. 2 किडन्यापैकी एक किडनी जर असेल तर माणूस जिवंत राहू शकतो. पण दोन्ही जर किडन्या गेल्या तर तो माणूस जास्त दिवस जगू शकत नाही. किडनी काम काय करते माहिती का, तो तुमच्या शरीराचं जे रक्त असते नाही ते रक्त शुद्ध करण्याचं काम करतात. आपल्याला प्रत्येक जणाला रोज काही नाही गोष्टी शुद्ध करावं लागतात. आपलं शरीर आपण शुद्ध करतो नाही, आपण करून शुद्ध करतो. तर तसं आपल्या शरीरामध्ये जे रक्त असते तो घाण रक्त असते, त्या घाण रक्ताला शुद्ध करण्याचं काम कोण करत असते? किडनी करत असते. किडनी असते तर किडनी ती काम करत असते. तर किडनी हे काय आहे, माझ्या शरीराचे आंतरेंद्रिय. तर त्याच्या संदर्भात आपण काय करणार आहोत, सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा, मेंदू कुठं असतो? माणसाच्या डोक्याच्या आतमध्ये मेंदू असतो. फुफ्फुस कुठं असते? या 2 बरगड्याच्या मधामध्ये असते. हृदय कुठं असते? इथं असतं. जठर पण इथं बाजूला असते. तर अशा स्वरूपाचे आहेत. तर ते अशा स्वरूपाचे सर्वेक्षण करणे आपले आहे नाही. तर असं आपल्याला आपल्या शरीरात श्वसन म्हणजे आपण काय करतो, श्वास घेत असतो. आपल्या शरीरामध्ये पचन पण होतं. ठीक आहे. पचन अशा अनेक क्रिया आपल्या शरीरामध्ये होत असतो नाही. तर त्यांना आपण काय म्हणतो, आंतरेंद्रिय म्हणतो. आता श्वसन नेमकी क्रिया